बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी दरवाढी संदर्भात आहे। राज्य परिवहन महामंडळानं 15% भाडेवाढ केलेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात याचा फटका बसताना पाहायला मिळेल। ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आणि सामान्यांची लाल परी अर्थात एसटी मध्ये भाडेवाढ होतीये। प्रत्येक 6 किलोमीटरच्या एका टप्प्यामागे किमान 1 रुपया 35 पैसे ते कमाल 3 रुपये 35 पैशांची वाढ झालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। मुंबईहून चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर मी पीसीआर टीमला विनंती करीन त्यांनी आपले प्रतिनिधी दाखवावे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। मुंबईतून चेतन ननावरे, पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे, संभाजीनगरवरून आपले प्रतिनिधी सचिन बडे सुद्धा जोडले जाणार आहेत काही क्षणातच। तर तिथं वसीम अत्तार सोलापूरवरून देखील आपल्या सोबत जोडले जातील। सुरुवातीला थेट जाते मी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, ही दरवाढ होताना पाहायला मिळते। अगदी काही दिवसांवर शिमगा आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर कोकणात चाकरमानी जात असतात। अशा पद्धतीने अगदी एसटीत आता दरवाढीचा फटका बसताना पाहायला मिळतोय। ग्रामीण भागात याचा मोठा परिणाम जाणवणार आहे। निश्चितच लागवी विशेष करून आपण आत्ताच्या ठिकाणी आहोत म्हणजे दादर जे एसटीचं बस स्थानक आहे त्या ठिकाणी मी दाखवू शकतो की तुम्ही सकाळपासून म्हणजे अगदी पहाटेच्या 5 ते 6 वाजल्यापासून या ठिकाणी प्रवाशांच्या रांगा लागतात। अगदी सायंकाळपर्यंत दादर पुणेची शिवनेरी बस चालते। मोठा प्रतिसाद त्याला मिळत असतो। इतकंच नाही तर कर्जत माथेरान असेल किंवा महाबळेश्वर दर्शन असेल, प्रतापगड दर्शन असेल, या फेऱ्या वेगवेगळ्या ज्या चालतात त्या सर्व प्रवाशांना आता याची झळ सोसावी लागणार आहे। एकंदरीत आपल्याला माहित असेल की मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सातत्याने मग शिवशाही असतील किंवा शिवनेरी असतील, इतकंच नाही तर हिरकणीसारखी सेवा असेल जिला मोठा प्रतिसाद मिळतो। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर 5 रुपयांपासून 15 रुपयांपर्यंतची ही वाढ आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये सातत्याने महामंडळाने ही दरवाढ रोखून ठेवलेली होती। मात्र अखेर आता जर आपण एसटीचा सध्या पाहिला जो तोटा सातत्याने वाढत होता तो जर कुठेतरी कमी करायचा असेल तर राज्य शासनाने याआधी जी भरीव तरतूद केलेली आहे, दर महिन्याला राज्य शासनाकडून 250 ते 300 कोटी रुपयांची मदत आहे ती अनुदानाच्या स्वरूपामध्ये एसटी महामंडळाला दिली जात होती। मात्र आता हे अनुदान जर थोडं कमी करायचं असेल तर यासाठी प्रवासी भाडेवाढशिवाय दुसरी जो पर्याय होता तो महामंडळासमोर नव्हता आणि म्हणून काल झालेल्या या बैठकीमध्ये अखेर काल मध्यरात्रीपासून या दरवाढीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता काल मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झालेली आहे। त्यामुळे आजपासून जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना ही दरवाढ सोसावी लागणार आहे। लागवी अगदी चेतन, मुंबईहून जाऊया पुण्याकडे। पुण्यात काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, मुंबई पुणे असा अगदी रोजचा प्रवास करणारे सुद्धा अनेक नागरिक आहेत, यांना देखील याचा फटका बसू शकतो का? अधिक माहिती या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर। लागवी खरं तर ही जी दरवाढ झालेली आहे ती महत्वाचं त्या दरवाढीचं कारण आहे ते म्हणजे इंधन दरवाढ, त्याचबरोबर ऑटोमोबाईल साहित्य आणि जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांची वाढलेली पगार, या 3 मुख्य कारणामुळं ही एसटीची भाडेवाढ जी आहे ती 15%वरून करण्यात आलेली आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, मी पुणे स्टेशन या ठिकाणी आणि या ठिकाणाहून दररोज हजारो प्रवासी जे आहेत ते मुंबईला दादरला जात असतात आणि या दरवाढीचा फटका आपल्याला बघू शकतोय। या दरवाढीमुळे जे तिकीट काढण्याची जी मशीन आहे त्या मशीनमध्ये बदल करण्यात येत आहे आणि कालचे जे दर होते तिकिटाचे यामध्ये बदल करून पुन्हा आता नवे दर या ठिकाणी लागू केलेले आहेत। त्यामुळं मोठी जी रांग आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एसटी शिवनेरी आणि शिवशाही अशा 2 बस जी आहेत या मुंबईच्या दिशेने जात असतात आणि या दरवाढीबाबत आपण काही प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलूयात। काका, दरवाढ झालेली आहे एसटीची, काय सांगाल? एसटीच्या तिकिटाची दरवाढ झालेली आहे, काय सांगाल? मुंबईच्या नाही, आपण इतर काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। आपण मोठी रांग जी आहे लागलेली आहे, एसटीच्या तिकिटाची दरवाढ झालेली आहे, काय सांगाल? बराच वेळ झालं या तिकिटाच्या मशीनमुळे ही रांग लागलेली आहे। 40 मिनिट झाले आता थांबलोय, माझा पाय मध्ये लागलाय। इट्स टू बॅड सर्व्हिस।
दरवाढ झालेली आहे, रात्रीतून दरवाढ झालेली आहे, तिकिटाची दरवाढ झालेली आहे. हो. त्यामुळे मशीन जी आहे ती मशीन बदल करावं लागत आहे. जे दर होते कालचे ते आता नवे दर करावे. थोडं स्पीडअप करायला पाहिजे प्रोसेस. काय सांगाल मॅडम दरवाढ झालेली मी इतकी डिसअपॉइंटेड गेल्या 45 मिनिटापासून इकडे थांबली आहे. काहीतरी दुसरं ऑल्टरनेटिव्ह नको काढायला का? मशीन बिघडली म्हणून काय झालं? मशीन बदल करत आहे. कारण काल मग बदल करत तर मग आम्ही काय करायची, वाट बघायची का बदल करत आहेत तर? आपण लागली पाहिलं की या ठिकाणी प्रवासी संतापलेले आहेत. अनेक वेळापासून हे सगळे प्रवासी जे आहेत थांबलेले आहेत. काही प्रवाशांशी बातचीत करूयात. किती वेळ झालं थांबलेला आहात? 1.5 तास झाला मी थांबलो इथं रांगेला. 1.5 तास झालं सगळे थांबलेले आहेत. हे बस लागत नाहीत, तिकीट वेळेवर मिळत नाहीये. पूर्ण पैसे भरून जर आमची अशी अवस्था असेल, शेड नाहीये, प्यायला पाणी नाहीये, जवळपास कुठेही कसली बसायची सुद्धा व्यवस्था नाहीये. हे बघा ही काय अवस्था आहे ही. एका कंटेनर मध्ये असं ठेवतात का? एका कंटेनर हा काय खेडेगावातला बस स्टँड आहे का? हे अतिशय फालतू सर्व्हिस देतात हे सगळे. नाही जमत असेल तर प्रायव्हेटायझेशन करा, ही सर्व्हिस व्यवस्थित होईल. त्यांच्याकडनं ही सर्व्हिस दिली जाऊ शकत नाही. पूर्ण तिकीट भरूनही आम्ही जातोय तरी अशी अवस्था आहे. कशासाठी फ्री पाहिजेत, अर्ध तिकीट पाहिजेत? जे पूर्ण पैसे देतात त्यांना चांगली सुविधा तर द्या. आपण पाहिलं की प्रवासी अत्यंत संतापलेले आहेत. अनेक तासापासून अनेक वेळेपासून हे सगळे प्रवासी थांबल्यामुळं त्यांना त्यांचा संताप अनावर झालेला आहे. लागली अनेक नागरिक मुंबईकर पुणेकर रांगेत सध्या तिष्ठत उभे आहेत. अपडेट होत आहे मशीन, त्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसतोय, तर ग्रामीण भागात सुद्धा दरवाढीचा फटका बसताना पाहायला मिळणार आहे. चंद्रशेखर आणि चेतन, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या या माहिती करता. मी थेट जाते छत्रपती संभाजीनगरला. आपले प्रतिनिधी सचिन बडे आणि वसीम अत्तार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काय म्हणतायत छत्रपती संभाजीनगरकर? त्यांचं काय म्हणणं आहे या दरवाढीवर? लागलीची नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री देखील म्हणता येणार आहे. कारण एकीकडे काही योजनांच्या माध्यमातून लोकांच्या घरामध्ये पैसे जरी जात असले तरी दुसरीकडून एसटीच्या माध्यमातून का होईना आता पैसे जमा करायला सुरुवात केली की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करतोय. आणि प्रामुख्याने पाहिलं तर 15% दरवाढ जी आहे ती एक झटकाच आहे. आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरातील मध्यवर्ती बस स्थानकावर मी आहे. त्या ठिकाणी आपण पाहत असाल तर तिकीट घेण्यासाठी ही रांग पाहायला मिळतेय. मात्र अचानक ही झालेली दरवाढ सर्वसामान्य जनतेला एक झटकाच असणार आहे. मात्र प्रामुख्याने आपण यांना विचारूयात की त्यांचं काय मत आहे, काय त्यांना बोलायचंय. काका, या ठिकाणी 15% दरवाढ झालीये एसटीच्या तिकिटांची, काय वाटतं तुम्हाला? झटका आहे का? झटका काय मोठा झटका आहे, चौबाजूनं झटका आहे. सर्वसामान्य आज परेशानी, महागाईनं भरडतोय. कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटलं तर महागाई वाढते, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य जनतेचा पगार वाढत नाही. आणि अशा वेळेला तर तिकीट पगार वाढत समजलं, पगारदार मोजके लोक आहे, पण छोटे व्यावसायिक झाले, छोटे उद्योजक झाले, शेतकरी झाले. शेतकरी तर म्हणजे आज त्याच्या जीवनामरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वाईट परिस्थिती आहे. आपल्यासोबत या ठिकाणी ताई देखील आहेत. ताई, मला काय सांगाल, जे दरवाढ झालेली आहे किती रुपयांनी वाढ झालेली आहे? 115 आणि 60 रुपये. लेडीजला 60 रुपयाने वाढली आणि जेंट्सच्या भाड्यात 115 रुपये वाढले. तक्रारी काय येत आहेत का? कारण काय आहे, बऱ्याच ठिकाणी मशीन अपडेट करणं किंवा जनतेला बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागतात. ते जास्त भाडं वाढल्यानंतर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. असं काय? सकाळी झाला तर थोडा त्रास, कारण माहित नव्हतं प्रवाशांना, पण तेव्हा झाला थोडा त्रास. पण प्रवाशांनी आम्हाला सहकार्य केलंय. सकाळी केलं सहकार्य बरं का, पण आता याच्यानंतर सांगता येत नाही अजून. नक्कीच जनतेचा संताप जो असतो तो सुद्धा वेगळाच असतो. या ठिकाणी आप गाड्या पाहत असाल, या गाड्या आता निघण्यासाठी सज्ज झाल्यात. मात्र रुटीन सर्व आहे, गाड्या त्याच आहेत, ड्रायव्हर कंडक्टर तेच आहेत, तिकीटही तेच आहेत, मात्र तिकिटांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला ते कुठेतरी दर परवडणारी नाहीये. त्यामुळे हा एक झटकाच म्हणता येणार आहे. आणि सर्वसामान्य जनतेने सुद्धा तीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की हा एक झटकाच आहे. लागली निश्चित सोलापूरला जाऊया. सचिन, काय आहे सोलापूरची स्थिती जाणून घेऊया आपण वसीमकडून. वसीम, सोलापूरकरांचं काय म्हणणं आहे? एसटी डेपोत मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसतीये. सोलापूरमध्ये देखील अशीच रांग वाढत चाललेली आहे का या दरवाढीमुळे? निश्चित पाहायला गेलं तर सोलापूर जिल्हा हा तीर्थक्षेत्रामध्ये खूप मोठा जिल्हा जो आहे तो ओळखला जातो. आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते
पंढरपूर विठ्ठलाचं मंदिर त्या ठिकाणी असेल, अक्कलकोटला स्वामी समर्थांचं मंदिर असेल, गाणगापूरला दत्त मंदिर असेल, ह्या ठिकाणी जे आहे ते जवळपास जे आहे ते तुळजापूर तिथं तुळजाभवानीचं मंदिर असेल आणि या दर्शनासाठी जे आहे ते हजारो भाविक जे आहेत ते सोलापूरला जे आहे ते दर्शनासाठी येत असतात आणि या तिकीट दरवाढीचा फटका जो आहे तो या भाविकांना देखील जो आहे तो बसताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण सोलापूर जिल्हा जो आहे तो कर्नाटकच्या जवळ जो आहे तो सोलापूर जिल्हा या ठिकाणून कर्नाटक असेल, मराठवाडा असेल, त्याचबरोबर उस्मानाबाद जे असे जे परराज्य आहे ते फार जवळ आहेत आणि या परराज्यातून सोलापुरात जे आहे ते अनेक भाविक दर्शनाला येत असतात. मात्र या तिकीट दरवाढीचा जो आहे तो निश्चितच त्यांना जे या फटका बसलेला असेल. लागली वसीम, तिथं असलेल्या काही प्रवाशांची संवाद साधा, काय म्हणणं आहे त्यांचं या दरवाढी संदर्भात? वसीम, निश्चित आपण काही प्रवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. काय सांगाल, तिकीट दर वाढले आजपासून, याच्यामुळे काय तुम्हाला अडचण होणार आहे? मी काय सांगतो, तिकीट दर वाढलेत आजपासून, काय सांगा? तिकीट एसटीचे तिकीट दर वाढलेत आजपासून, काय सांगा? लागवी आपण पाहिलं गेलं तर प्रवासी यावरती काही बोलण्यासाठी जे आहे ते तयार नाहीत या ठिकाणी आपल्याला आता दिसत आहे. लागली अगदी बहुतेकांना तिकिटाचे दर वाढलेले आहेत याची कल्पनाच नाही आहे, त्यामुळे अनेक प्रवासी निशब्द झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण अगदी पहिल्याच फटक्यात जेव्हा महागाईचा फटका बसतोय वर्षाच्या सुरुवातीच्याच महिन्यात, त्यावेळी मात्र या महागाईवर आता आणखीन काय बोलावं अशी प्रतिक्रिया आता प्रवाशांकडून येताना दिसते. धन्यवाद वसीम आणि सचिन, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.